लातूर शहरामध्ये अनेक दुर्दैवाने खून झाले, त्याचे अजूनही तपास लागलेले नाही. दोषींना धरलं, अजूनही सरकारी वकील नेमलेला नाही. न्यायनिवाडा होत नाही. याला कोण जबाबदार आहे? याचाही विचार आपण केला पाहिजे. हे अनिष्ट प्रकार कदाचित आपल्या शेजाऱ्याच्या वर आला असेल तर उद्या आपल्यावर येऊ शकतो. लातूर एक वेगळं आहे, हे आपण नेहमी म्हणतो. इतरांपेक्षा काहीतरी और आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून ते जपलेलं आहे. आणि याला जर कोणी दृष्ट लावत असेल तर त्याच्यापासून देखील आपण सावध राहिलं पाहिजे. आज काँग्रेसच्या राजकारणामध्ये या लातूरमध्ये कधीही लातूरकराला कुठला धक्का काँग्रेस पक्षाकडनं लागलाय असं एकही उदाहरण आपल्याला शोधूनही सापडणार. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आम्हाला काय सांगितलं? माझं लातूर पुढं आलं पाहिजे, माझा लातूरकर पुढं आला पाहिजे. MH24 ही साधारणतः लातूरची ओळख आहे. याची प्रगती झाली पाहिजे, याची भरभराट झाली पाहिजे, याची उन्नती झाली पाहिजे. नवे स्वप्न आपण पाहूया आणि ते स्वप्न साकारण्यासाठी तुमची साथ आम्हाला हवी आहे. आपण आज इथवर आलेले आहोत याची कल्पना आपण कधी केली नव्हती. लक्ष्मी ग्रँड कधी कल्पना आपण केली? हॉटेलवर उद्घाटन काही दिवसापूर्वी आम्ही केलं. इतपत पोटलवार इथं आहेत. हे असंही लातूरमध्ये कधी उभं राहील कधी आपण कल्पना केली? लातूर बदलत चाललेलं आहे आणि लातूर आणखी बदलेल. पण हे सगळं साकारण्यासाठी लातूरला हवंय किंवा लातूरकरांना हवंय ते स्वातंत्र्य. आणि ते स्वातंत्र्य आपण सगळ्यांनी मिळून निर्माण केलं, ते टिकवलं. आणि इथं तुम्हाला कोणालाही भीती नाही. एखाद्या लातूरकराला असं वाटलं मला हे करायचंय, त्याच्या डोक्यामध्ये कधीही असा विचार येत नाही की हे मी करू शकेन का. तो बिनधास्तपणे करतो. ते श्री स्वामी समर्थ म्हणतात ना, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तसं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची ख्याती होती. खरं म्हणजे तुम्हाला तो किस्सा सांगायला हरकत नाही. विनायकराव पाटील आमचे मामा, कवठ्याला एका कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो. त्यावेळेला कार्यक्रम झाला, भाषण झाली आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर विनायकराव पाटील बोलले. साहेब भाषणाला उठले. विनायकराव पाटलांचं कौतुक केलं. विनायकराव पाटील धाडसी आहेत, धडाकेबाज. शहाजीराव पाटील आहेत तिथे, त्यांना माहिती आहे. आठवतं ना तुम्हाला कारण? आणि विनायकराव पाटील म्हणाले कुठूनही उडी घेतात, उंच उडी घेतात. कारण त्यांना माहिती आहे खाली विलासराव देशमुख साहेब नावाची जाळी आहे. उंच उडी जरी घेतली तरी त्यांना काही होणार नाही, कारण ते सुरक्षा कवच आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं. आणि म्हणून मला असं वाटतं की तेच नातं आपण आजवर टिकवलेलं आहे आणि ते टिकवायचं.
आज खूप मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला. आम्हाला म्हणजे आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक समर्थन तुम्ही आज या निमित्तानं दिले. तुम्हाला जेव्हा आमच्या सहकार्याने फोन केला असेल किंवा आपल्याला यायचंय, मला वाटत नाही तुम्हाला कल्पना होती का नाही नेमकं आज काय औचित्य आहे. पण मोसम निवडणुकीचा आहे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळं संदर्भ तोच असेल याचा अंदाज आपल्या सगळ्यांना असावा. महिलांसाठी मोफत सिटी बसचा प्रवास लातूर शहर महानगरपालिकेमध्ये आपण सुरू केला. देशातलं हे पहिलं शहर आहे, देशातलं हे पहिलं शहर आहे जिथं महिलांना शहरामध्ये सिटी बसद्वारे मोफत प्रवास. आणि कदाचित आपलं हे धोरण उद्या राज्य सरकार महाविकास आघाडीचं आल्यानंतर राज्यभर महिला मोफत आणि सुरक्षित प्रवास हे आपल्याला राज्यभर राबवता येईल याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही. मी फक्त शहराचंच बोललो, जिल्ह्याचं बोललो नाही किंवा मराठवाड्याचं बोललो नाही, महाराष्ट्राचं थोडस बोललो. आता तुम्ही प्रत्येक जण शेतकरी आहात, प्रत्येक जण आपल्या गावाकडे शेती आहे आणि इथं आपण राहतो शहरामध्ये. मग आपली जी शिवार फुलली ती कुणामुळे फुलली? आपली शिवार जी फुलली ती कुणामुळे फुलली? आज शेतीमध्ये जी आपण एवढी प्रगती केली, मग ती सोयाबीन असेल, तूर असेल, उडद असेल, ऊस असेल, आज कांदा, बटाटा, टमाटा सुद्धा एवढा आपल्या लातूरच्या बाजारपेठेमध्ये येतोय की तुम्ही ते आकडे ऐकाल तर चक्रावून टाकणारे आकडे आहेत. भाजीपाला, फळ, मला फळवाले काय सांगतात की आम्हाला 50 एकरामध्ये फ्रूट मार्केट पाहिजे. किती? 50 एकर. लातूरमध्ये त्याची गरज आहे असं ते मला सांगतात. म्हणजे कल्पना करा, म्हणजे तुम्हाला तर फळं ते पुरवतीलच, पण लातूर मधून देशभरात फळं पुरवण्याचा व्यवसाय ते इथं करू इच्छित आहेत. कशाचं लक्षण आहे? प्रगतीचं लक्षण आहे. म्हणून ह्या सगळ्या व्यवस्था आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कराव्या लागतील. प्रभाग क्रमांक 13, 14, 15 आमच्या सहकार्याने आम्ही हे सांगितलंय की ज्या गरजा त्यांच्या आहेत नागरिकांच्या त्या समजून घ्या. लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 2250 कोटी रुपयाचा निधी आपण गेल्या 5 वर्षामध्ये मंजूर करू शकलो. निश्चितच त्यातला काही भाग या प्रभागांमध्ये 13, 14, 15 मध्ये सुद्धा मंजूर झालेला आहे. पण आता इथून पुढे 2024 ते 2029 या 5 वर्षामध्ये काय करायचं हे तुम्ही आम्हाला सांगायचं. प्रभाग क्रमांक 13 मध्ये काय करायचंय, प्रभाग क्रमांक 14 मध्ये काय करायचंय, प्रभाग क्रमांक 15 मध्ये काय करायचंय, त्याची नोंद आम्ही या आता निवडणुकीच्या कालावधीमध्ये घेणार आहोत. तेच जाहीरनाम्यामध्ये आमच्या असेल. महाराष्ट्र घडवायचा आहे म्हणजे महाराष्ट्रात तर आपण घडवूच, महाराष्ट्र घडवत असताना प्रभाग 13, 14, 15चा विसर पडणार नाही याची सुद्धा आम्ही काळजी घेणार आहोत. कारण जर आपला परिसर घडला नाही तर महाराष्ट्र कसा घडेल? आणि म्हणून मगाशी मी जे सांगत होतो की महायुतीची सत्ता आणि भाजपाची सत्ता थोडक्यात
या 10 वर्षामध्ये 7.5 वर्ष त्यांची सत्ता होती. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी जी काही इथं येऊन आश्वासनं दिली त्यापैकी कोणतं आश्वासन त्यांनी पूर्ण केलं? उजनीहून पाणी आणतो म्हणाले, कुठं पूर्ण केलं? रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये 50,000 नोकऱ्या मिळतील म्हणाले, कुठं पूर्ण केलं? मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करू, कुठे केलं? अगदी हे सुद्धा लातूर टेंभुर्णी हा रस्ता करू असं अनेकदा ते म्हणाले, कुठे केला? आणि ते प्रश्न आम्हाला करतात. आणि म्हणून ती जी सगळी आश्वासनं भारतीय जनता पक्षाने गेल्या 10 वर्षामध्ये लातूरकरांना दिली, त्याचाही हिशोब लातूरकरांनी त्यांना मागितला पाहिजे. हा खरा मुद्दा आहे या निवडणुकीचा. हे मला मुद्दा म्हणून आपल्याला सांगायचं. लातूरच्या काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये म्हणजे लातूर सिटी अजेंडा 2024 आम्ही आपल्याकडे सादर केलाय. त्याच्यामध्ये तुम्हाला आम्हाला सूचना करायच्या की काय अपेक्षा आहेत तुमच्या. आम्ही आमच्या परीने तर सादर करूच. आम्ही चर्चा करतो सगळ्यांची आणि काय आपल्याला करायचं आहे. पण तुम्ही देखील आम्हाला सांगा, कारण लातूरकरांना जे अभिप्रेत आहे असं लातूर आम्हाला साकारायचं आहे. खरं म्हणजे या बैठकीला आणखी काय संबोधित आपल्याला करता आलं असतं? स्नेहभेट, स्नेहमिलन वगैरे काय? लातूर, लातूरकरांचं लातूर असं देखील आपल्याला या बैठकीला संबोधित करता आलं असतं. कारण आपण सगळे इथं लातूरसाठी एकत्रित आलेले आहोत. माझी निवडणूक आहे हा भाग वेगळा, पण लातूरसाठी आपण इथे एकत्रित आलेले आहोत. लातूरसाठी आपल्याला काय करायचं? लातूरच्या गरजा काय? लातूरचे प्रश्न काय? लातूरची स्वप्न काय? लातूरच्या आकांक्षा काय? याच्यासाठी आपण इथे एकत्रित आलेले आहोत. मला आमचे आताच सहकारी मला विचारत होते कोण उभं राहील. त्यांना काम सुरू करायचंय, सुरूच होईना. त्यांचाही दोष नाही, कारण कोण उभं राहील अजून स्पष्टच झालं नाही. त्यांना म्हटलं कोणी का उभं राहिलं, आपल्याला काय? आपण सगळे लातूरकर, लातूर हे आपलं घर आहे. आपण त्या लातूर नावाच्या घराचे सगळे सदस्य आहोत आणि आपलं नातं वेगळं आहे. लातूरकर म्हणून आपलं नातं आहे. आपलं नातं काही मतदार आणि लोकप्रतिनिधी असं नाहीये, किंवा मतदार आणि उमेदवार एवढ्यापुरतं आपलं नातं नाहीये. लातूरकर म्हणून लातूरसाठी आपण सारेच या लातूरच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी झटणारे लातूरकर आहोत. आपली ओळखच लातूर आहे ना. लातूरच्या हद्दीच्या बाहेर पडल्यानंतर आपली काय ओळख आहे? आपण सगळेच काय ओळख आहे आपली? लातूर. डॉक्टर शिवाजी काळगे दिल्लीला गेले, त्यांची ओळख लातूर.
मी मुंबईला गेलो, माझी ओळख लातूर. अशीच हे आपलं नातं आहे आणि म्हणून हे आपण जोपासलं पाहिजे. आणि आता हे निवडणुका म्हटल्यानंतर विरोधी पक्षातनं उमेदवार येणार. अनेक राजकीय पक्ष आहेत आणि त्या राजकीय पक्षातनं निवडणुका ते लढवतील, उमेदवार देतील. आणि म्हणून त्यावर काही फार विचार करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. कारण आपण आपल्या कामामध्ये आहोत. आपण केलंय, आपल्याला करायचंय. आणि मी मगाशी म्हणालो ना, हे जे आपण करतो याला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. निवडणुका लागल्या की आपण अनेक गमती जमती बघतो सोशल मीडियावर, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, युट्यूब, एक्स पोस्ट. आणि हे इथं गेले, हे तिथं गेले, हे इथं आले, तिथं पोचले, वगैरे वगैरे. आता प्रत्येक राजकीय पक्षाचं आणि त्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराचं ते काम आहे. आपण आपलं काम करतोय आणि म्हणून आपलं ध्येय विचलित न होता आपल्याला कार्यरत राहायचं आहे. आपल्याकडनं अपेक्षा ही आहे की हा जो संदेश आम्ही आपल्या पुढे मांडलेला आहे, तो संदेश आपण घेऊन आपल्या परिसरामध्ये जाल आणि इतरांपर्यंत हा संदेश कसा आपल्याला पोहोचवता येईल हे आपण सांगितलं.